ह्या व्यवसायामध्ये लोकांनी आलं पाहिजे, कारण मटणाची कमतरता कितीही आली तरी भरून निघणारच नाही. पण कसं आहे माहिती आहे का, माइंडसेट जर तुम्ही चांगला ठेवला तर निश्चितच तुम्हाला सांगतो पैसा ह्याच्यामध्ये पैसा चांगला आहे. आता मी थोड्या वेळापूर्वी बघितलं की तुम्ही काही मेंढ्यांची नावं पण ठेवलेली आहेत. हा तर ते नावं कशी ठेवली आणि त्यामागचा किस्सा काय आहे नक्की? मुळात आमची फॅमिलीच अशी आहे की ते सगळं टोटल फॅमिली सगळी आमची बिझनेसमध्येच आहे. व्यवसायामध्ये मला सांगा, आता तुम्ही मुंबई पुण्याला जाऊन तुम्ही नोकरी करणार, किती तुम्हाला पेमेंट मिळेल? तुम्हाला एखादा सामान्य मुलगा त्याचं बाबा ग्रॅज्युएशन झालेला आहे आर्टनं, तर त्याला जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ते 25 हजार रुपये त्याचा खर्च पण भागत नाही. लोकांचा दृष्टिकोन कसा आहे या व्यवसायाकडे बघण्याचा? मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील मलवड या ठिकाणी आपण आहोत आणि जो आपण फार्म बघतोय तो आज बघणार आहोत मेंढी पालनाचा फार्म. निलेश घोरपडे यांच्या फार्मवरती आपण आता आलेलो आहोत. एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे. वर मेंढी पालन केलं जातं, खाली कोंबडी पालन केलं जातं आणि कशा प्रकारे त्यांचं दररोजचं नियोजन आहे, संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्ते. तर तुमचा पहिल्यांदा मला परिचय देता? माझं नाव निलेश शामराव घोरपडे. बरं. राहणार मी मलवडी आहे, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आपला हा फार्मची कशी सुरुवात केली तुम्ही? फार्मची सुरुवात मी 2025ला मी फार्मची सुरुवात केली. जानेवारी 2025ला मी काम शेडचं चालू केलं. बरं. आणि मेमध्ये ते माझं काम पूर्ण झालं. बरं. आणि मी 15 जुलैला माझं फार्ममध्ये मी प्राणी भरायला सुरुवात केली. 15 जुलैला मी 10 मादी आणल्या. बरं. आणि ते मला गाभण मिळाली होती मादी. आणि त्याच्यापासून हे माझे आता 40+ झालीत. आज किती किती दिवस झाले आतापर्यंत चालू केलेला? आता चालू केलेला 11 महिने पूर्ण झालेत. येणाऱ्या 15 जुलैला 1 वर्ष पूर्ण होईल. सुरुवात करण्याचं का ठरवलं? म्हणजे इतर व्यवसाय पण तुम्ही करू शकला असता, पण मेंढी पालनामध्ये का उतरायचं ठरवलं? मेंढी पालनामध्ये उतरायचा विषय म्हणजे मला जरा आवड पण होती ह्या गोष्टीची, मेंढी प्राण्यांची. आणि आपण मार्केटमध्ये बघतोय मटणाचे दर प्रचंड आहेत. आणि अशी एकच अशी एक गोष्ट आहे की मटण हे की ते आजपर्यंत कधी कमीच झाले नाही. प्रत्येक वर्षी साधारण 15 ते 20% वाढ होतच आहे. आज मटणाचे दर 800+ आहेत. ते 2030ला माझ्या अंदाजानुसार 1000 रुपयेला क्रॉस असू शकतं. मग आपण मार्केटची अवस्था जर बघितली आपण दुसऱ्या बिझनेसची, तर मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. आणि त्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट मिळत नाही, खर्च प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे आपण एक काहीतरी वेगळं करूया. आणि घरी शेती असल्यामुळे, शेतीची पार्श्वभूमी असल्यामुळे आणि जागा पण तशी असल्यामुळे आपण ह्या निर्णयात ह्या व्यवसायात याचं ठरवलं. पण सुरुवातीची गुंतवणूक किती केली? कोणती योजना वगैरे घेतलेली का? योजना नाही घेतली कुठलीच मी, कारण या NLMचं साईडच बंद होती, त्यामुळे योजना काय घेतलेली नाही मी. आता योजनेचं चालू झालंय, तर बघूया, आता ट्राय करता येईल. आता किती गुंतवणूक केली सुरुवातीला? मी सुरुवातीला माझ्या शेडसाठी साधारण 8 ते 9 लाख रुपये माझा खर्च झाला. बरं. आणि मेंढ्यांसाठी माझा साधारण एक 25,000 रुपयाला एक मेंढी बसली मला. 10 मेंढीचं 2.5 लाख रुपये. आणि चाऱ्यासाठी साधारण मी 1 लाख रुपये खर्च केले सगळे मिळून. त्याच्यावरती व्यवसाय हा मी उभा केला. त्याचा कुठला अभ्यास वगैरे करून यात उतरायचं ठरवलं? हा, अभ्यास केला होता ना मी. 2024ला मी एक RCTचा कोर्स केला होता मी सातारामध्ये. बरं. पोवई नाक्यावरती शासनातर्फे हा कोर्स घेतला जातो. शेळी मेंढीचं तुम्हाला 10 दिवसाचा कोर्स, त्यांचं राहण्याची वगैरे व्यवस्था सगळी असते. तिथं कोर्स करून तुम्हाला सगळं तिथं तुमचं हे करून दिलं जातं, तुम्हाला नॉलेज दिलं जातं तिथं. खरेदी करताना, मेंढी खरेदी करताना मला सांगा की कोणती जातीची तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत होता आणि कशी खरेदी केली? खरं तर मला नारी सुवर्णाविषयी काय माहीतच नव्हतं. मी शेळी फार्म बघितले भरपूर आणि मला शेळी फार्मसाठीच चालू करायचं होतं. पण नंतर मला असंच एक ठिकाणी मला मेंढीची जात अशी ऐकायला मिळाली की तिला ते 2 पिल्लं होतात. मग शेळीलाही 2 पिल्लं होतात आणि मेंढीलाही 2 पिल्लं होतात. तर शेळीचा चारा आणि मेंढीचा चारा पूर्ण वेगळा आहे. तर शेळीसाठी चाराचा खर्च जास्त होतोय आणि मेंढीसाठी चाऱ्याचा खर्च कमी होतोय. तर मग आपण मेंढीचा का करू नये असा विचार केला आणि मग मी मेंढीचा ठरवलं करायचं. पण मग भीती वाटली का सुरुवातीला की तुम्ही शेळी करणार होता पण मेंढीमध्ये उतरला? नाही, भीतीचा काही विषयच नाही, कारण आपण जर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन जर केलं तर भीती काय होणार आहे. शेवटी आपल्याला ह्याचा दर कटिंगला जाणार आहे ना, मटणाचाच विषय आहे. अगदी शेळीचंही मटण 800 रुपयेचं आहे आणि मेंढीचंही 800 रुपयेचं आहे. त्यामुळे भीतीचं काय नाही एवढी. कोणती जात निवडली तुम्ही मग? जातीचं हे नारी सुवर्ण ही जात आहे. बरं. हे फलटणच्या निमकर संस्था आहे, नारी संस्था, तिने विकसित केलेली जात आहे.
त्या जातीची मी निवड केलेली आहे. आता किती आहे टोटल फॉर्म मध्ये म्हणला? आता टोटल माझ्या फार्ममध्ये 41 आहेत. 41 हां. आहे. मग मला सांगा की सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत तुम्हाला कोणते कोणते अनुभव आले आतापर्यंत? सुरुवात केल्यापासून म्हणजे अनुभवाचा विचार केला तर ह्या मेंढीपासून काय त्रासच नाही. अगदी आजारीचं प्रमाण एकदम कमी आहे ह्या मेंढीमध्ये. आणि मेंढी वेळेला झाली ना, जसं शेळीला आपल्याला पिल्लांना पाजावं लागतं 4-5 दिवस, तसं मेंढीच्या पिल्लांना अजिबात पाजावं लागत ना. ती मेंढी स्वतःची स्वतः पिती. हेच मला एकदम ह्याच्यातला एक प्लस पॉईंट वाटला की आपल्याला काही करायची गरज वाटत नाही तिथं. आता हे शेड बनवताना तुम्ही शेडचं स्ट्रक्चर कसं बनवलं आणि काय काय विचार केला? शेडचं स्ट्रक्चर मला असं बनवायचं होतं, हे माझी संकल्पना आहे की आपल्याला एलिव्हेटेडच करायचं होतं, बरं. की जेणेकरून आपल्याला त्यांचं मूत्र आणि लेंडी खाली पडली पाहिजे आणि आपल्याला लोटायचा त्रास नाही झाला पाहिजे. उद्या भविष्यात समजा आपल्याला जर लोटायलाच झालं, आपल्याला रोज तर लोटता येणार नाही. जर आपण खाली एलिव्हेटेड नसेल तर आपल्याला रोज लोटून काढायला लागणार, झाडून काढायला लागणार, ते आपल्याला जुळणार नाही. आणि म्हणून आपण मग एलिव्हेटेड करायचं ठरवलं. तर एलिव्हेटेड मध्येच आपण ह्याच्यामध्ये लुटून काढावं लागत नाही, झाडून काढायला लागत नाही. खालची लेंडी आणि नंतर तुमचं अगदी 2-4 महिन्यानं काढलं तरी चालू शकतं एकदा. आपण बघितलं की वेगळ्या प्रकारचं एलिव्हेटेड तुम्ही केलेलं आहे, म्हणजे लाकडी फळे तुम्ही वापर केलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? लाकडी फळीचं काय केलेलं आहे, लाकडी फळीचा आणि शीटचा खर्च जास्त होतो म्हणून मी लाकडी फळी निवडली. हाच एवढा फरक आहे, बाकी ह्याच्यात काय नाही. लाकडी खर्च जरा कमी होतो आणि शीटचा खर्च जरा जास्त होतो. दोन्हीमध्ये योग्य कोणतं वाटतंय तुम्हाला तरी पण? तसं दोन्ही बेटर आहे. जर तुमचा खर्च थोडासा तुम्हाला वाचवायचा असेल, तुमचा पहिल्यांदा खर्च जास्त होतो. जर तुमचा खर्च वाचवायचा असेल तर तुम्हाला फळी पण हे आहे, तुमच्या शेतात झाड असते किंवा लिंबाचं झाड आहे किंवा एखादा बाबळ असेल तुमच्या शेताच्या बांधावरती, तर ते तुम्ही मोठी बाबळ असेल तर कटिंग करून तुम्ही हे वापरू शकता. त्याच्यात तुमचं कमी खर्चामध्ये होणार आहे. एकूण किती बाय कितीचं शेड आहे आपलं? हे शेड आपलं 30x60चं शेड आहे. 30x60. जेव्हा आपली पिल्लं लहान असतात तर ती विक्रीपर्यंत असतोपर्यंत किती टाइम जातो आणि विक्रीला कधी सुरुवात होते आपली? विक्रीला साधारण आपल्याला पिल्लं 3 महिन्यापर्यंत आपल्याला सांभाळायला लागते. 3 महिन्यानंतर विक्रीसाठी येतात. असं त्याच्यामध्ये त्यांची कोणती कोणती काळजी घेतली जाते महत्वाची? 3 महिन्यामध्ये काळजी म्हणजे काय, आता एका मेंढीला साधारण 3 पिल्लं होतात, काहीला 4ही होतात, काहीला 2 होतात, 1 होतात. तर आपल्याला 3 मेंढीची पिल्लं जर झाली तर तेवढी काळजी घ्यायला लागते आपल्याला. काय तर ते दुसरं पिल्लू पाजले का नाही ते बघावं लागतं त्याला, मग ते पाजायला लागतं आपल्याला जरा थोडंसं. आपलं कुठे जातं आता कटिंग मार्केटला जातं? आतापर्यंत तर काय तसं गेलेलं नाही कटिंग, कारण संख्या कमी असल्यामुळे सगळे माझे नर जे होते ब्रिडिंगलाच गेलेत आणि जे मादी आहे ते आपण वाढवतोय स्टॉक. जे कटिंग मार्केट आपण बघतोय किंवा ब्रीडिंग मार्केट बघतोय, त्यातलं दोन्हीतलं योग्य कोणतं वाटतंय तुम्हाला, की कुठे फायदा आपल्याला आहे जास्त? तसं काय नाही, आम्ही फायद्याचं तसं काय नाही, शेवटी कटिंग मार्केटलाच जाणार आहे हे मटेरियल. पण जर समजा एखाद्या लोकांना वाटतं की आपल्याला बाबा क्रॉस करावा ह्याला माडगेळच्या जातीला, तर ते क्रॉस करण्यासाठी 2 पिल्लं देण्यासाठी आपल्याला ते नर घेऊन जातात ते आपल्याला. जी वजन वाढ असते त्यासाठी काय काय करता वजन वाढ होण्यासाठी? वजन वाढीसाठी आपल्याला आपण काय करतो, खोराक ठेवतो जरा थोडा, म्हणजे खायचं नियोजन. वजन वाढ व्हायची म्हणजे तर त्याचं मग खाद्य चांगलं पाहिजे ना, तरच वजन वाढ होणार आहे. मग वजन वाढीसाठी आम्ही त्यांना महिन्यातून 1-5 दिवस कॅल्शियम देतोय, लिव्हर टॉनिक देतोय ब्रोटान 1-5 दिवस, आणि नंतर मग त्यांना खोराकामध्ये पिल्लांना आम्ही जरा थोडंसं मका वगैरे असं सोयाबीनचा आम्ही भुसा म्हणजे सगळ्याचा आपण भरडा बनवलेला आहे. चारा आणि खुराकाचं व्यवस्थापन कसं आहे आता? चारा आणि खुराकाचं व्यवस्थापन आपण काय करतोय, चाऱ्यासाठी आपण काय करतो, त्यांना मुरगास देतो. मुरगास बनवला आहे शेतामध्ये आपण मका करून. आणि दुसरा आपण जो विकतचा चारा आहे तो आपण तुरीचा भुसा, सोयाबीनचा भुसा किंवा हरभराचा भुसा असा मिक्स भुसा घेतलेला आहे. तो 1 टाइम देतो आणि मुरगास 1 टाइम देतो असं. आणि सकाळी आपलं खाद्य हेच देतो आपण, भरडा देतो सकाळी त्याला. बरं, सकाळपासून डेली रुटीन काय काय तुमचं? सकाळचं डेली रुटीन आपलं कसं आहे, सकाळी आपण 6 ते 6:30 वाजता आपण त्यांना हेच देतो, खुराक देतो. बरं. आणि नंतर मग 9 वाजता आपण त्यांना सुका चारा आणि ओला चारा मिक्स टाकतो त्याचा मुरगास. आणि संध्याकाळी 1 टाइम 4 वाजता मुरगास टाकतो फक्त आपण, बस एवढंच. आता काही ठिकाणी आपण बघतोय की चाऱ्याच्या समस्या निर्माण होत आहेत, तर चारा कोणता असावा मेंढीसाठी? चारा योग्य कोणता असं वाटतं तुम्हाला? मेंढीसाठी चारा तुम्हाला एकदल आणि द्विदल असे 2 प्रकारे चारा असतो. तर दोन्ही चाऱ्याचं तुम्ही नियोजन करू शकता ना. तुती लागवड करू शकता किंवा तुम्ही मार्वेलो लावू शकता, दशरथ घास लावू शकता, आणि बाकीचं तुमचं मका आहेच, मग मकाचं मुरगास टाकू शकता तुम्ही. परत सुबाबळ आहे ते करू शकता तुम्ही.
जसं की मला माहिती आहे की तुमचं इतर पण व्यवसाय आहेत. मला सांगा की जे तुम्ही दुसरे व्यवसाय आहेत तुमचे, तर त्यासोबतच हा करायचं का ठरवलं? म्हणजे एकावर तुम्ही केंद्रित लक्ष का ठेवलं नाही, दुसरीकडे पण का व्हायचं ठरवलं? असं म्हणतात ना की एका व्यवसायावर कधीच अवलंबून राहायचं नाही. मग त्यासाठीच आपण काय केलेलं आहे, दुसरा व्यवसाय केला नाही. आपला ह्याच्या आधी आपला एक जेसीबी होता, जेसीबीचा व्यवसाय होता अर्थमूर्त म्हणून. तो व्यवसाय आपला आता त्या व्यवसायामधून बाहेर पडलो आणि आता आपण हा व्यवसाय निवडला, जरा वेगळं काय शेतीशी निगडीत असणारा व्यवसाय निवडला. मग आता काय कोणता व्यवसाय आता आपला? मलवडीमध्ये आपले एक कापड दुकान आहे, 3 मजली कापड दुकान आहे. हम्म. साधारण एक 2-2.5 हजार स्क्वेअर फूटचा आहे आणि हा व्यवसाय आपला. जे स्ट्रक्चर बनवलंय तुम्ही, एलिव्हेटेड स्ट्रक्चर, तर खाली कोंबड्यांसाठी तुम्ही जागा केलेली आहे. मला सांगा की आता कोंबडी पालनात कसा फायदा मिळतो आपल्याला या एलिव्हेटेड शेडनुसार? एलिव्हेटेड शेडचा कोंबड्याचा फायदा काय होतो माहिती आहे का? वरनं जर आपल्याला समजा लेंडी आणि मूत्र पडलं तर लेंडी फोडून त्याच्यात आपला आपण ज्यांना जे सकाळी भरडा टाकतो किंवा भरडा टाकताना खाली पडतो किंवा त्यांच्या लेंडीमधून ते लेंडी पण फोडून खातात. त्याच्यामुळे ते खाली आपल्याला एक दुहेरी फायदा होतो त्याचा कोंबडी पालनाचा. बरं. आत्तापर्यंत तुमच्या अशा कोणत्या चुका झाल्यात ज्यातून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळालं, अशी कोणती चूक झालेली? अजून तसे तर काय लक्षात आली नाही चूक आपल्या, काय चूक झालेली आहे ती. नंतर आल्यानंतर भविष्यात कळेल मग समजा काय आली तरी. काहीतरी उद्देश असेल, म्हणजे तुम्ही आता हा फार्म सुरू करण्याचं ठरवलं, इतर व्यवसाय असून पण जर तरुण पण असे व्यवसाय बघतायत की एखादा व्यवसाय आपण सुरू करावा, तर त्यांनी व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये कोणत्या गोष्टी बघून त्या व्यवसायामध्ये उतरावं? गोष्टी बघायच्या तर आता तरुण पिढीनं सांगायचं म्हटलं तर आता आपल्याकडे बघतोय बरेच, आता आमचा हा मान तालुका म्हणजे ड्राय भाग आहे. बरं. दुष्काळी भाग समजला तो मान खाटावा. तर बरीचशी लोक आमच्या इथले सगळे लोक आहेत, तरुण मुलं आहेत, ते सगळे मुंबईला काम करतात. एक 25-30 हजार रुपयामध्ये काम करतात. तर मग आमचं असं म्हणणं आहे की त्या मुलांनी, माझं असं म्हणणं आहे की त्या मुलांनी घरी राहून ज्याच्याकडे शेती असेल तर त्यांच्या घरच्यांना तेही करून देऊ शकतात आणि तुम्हीही करू शकता. साधारण एक 4-5 बाबा तुम्ही मेंढ्या घेतल्या किंवा 4-5 शेळे घेतली तर त्याच्यापासून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल, तुमचा घर खर्च पण भागून जाईल तुमचा. साधारणतः कितीपासून सुरुवात केली पाहिजे आपण? माझं तर म्हणणं आहे असं की छोट्या ह्याच्यापासूनच केली म्हणजे कमीत कमी 2 ते 5च घेतल्या पाहिजे त्या, म्हणजे तुम्हाला एक चांगला अनुभव येईल त्याच्यातून. नंतर तुम्ही वाढवू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे. कारण मी स्वतः 10 पासूनच सुरुवात केली. माझं शेड आहे ते 150चं आहे, पण मी आता 10 पासूनच सुरुवात केली. मग आता कितीपर्यंत तुमचं जायचं स्वप्न आहे? आता माझं स्वप्न आहे 200+ जायचं स्वप्न आहे. 200+ 200+ करायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 100 ते 125 मादी मदर स्टॉक बसू शकतो. बरं. नंतर मग आपल्याला असंच एक शेड अजून पुढं आपल्याला आपलं नियोजन आहे परत करायचं नंतर, आता लगेच नाही. मेंढी पालन करताना आपल्या फार्ममध्ये नर आणि मादी यांचं कसं गणित असलं पाहिजे? नर आधी मादी म्हणजे म्हणायचं म्हणलं तर नर मी सेपरेट ठेवतो. बरं. म्हणजे पिल्ल सेपरेट ठेवतो, नर सेपरेट ठेवतो. असं करतो कारण काय, गाभण मादे सेपरेट ठेवतो मी, कारण त्या नराचा त्यांना काय त्रास होऊ नये म्हणून. आणि बाकीचे जे छोटे नर असतील ते वेगळे ठेवतो आपण, कारण आपण पिल्ले लहान आणि मोठी एकत्र ठेवली तर मोठे प्राणी आहेत ते बारक्या प्राण्यांना खाऊन देत नाही, त्यामुळे त्यांची तब्येत कमी राहते. आतापर्यंत जे शेतकरी तुमच्या फार्मवरती व्हिजिटसाठी येत आहेत, तर त्यांचं व्हिजिटला आल्यानंतर कोणते कोणते प्रामुख्याने प्रश्न असतात? व्हिजिटला आल्यानंतर लोकांचा पहिला प्रश्न येतो की तुम्ही एवढं मोठं शेड कशासाठी बांधलेलं आहे तुम्ही, असा विषय. तुम्ही छोट्यात पण करू शकता किंवा तुम्ही खाली का करू शकत नाही, असं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की एलिव्हेटेड शेड केलं ना तर तुमचं प्राणीचं आरोग्य चांगलं राहतं. सगळ्यात महत्वाचं आरोग्य चांगलं राहिलं तर मग तुमचं वजन वाढ चांगली मिळते आपल्याला. बरं. असं आहे, त्यासाठी मग आपण हा निर्णय घेतला. आता आपल्या फार्ममध्ये तुम्ही सुरू केल्यापासून कोणते आजार वगैरे आले का, आणि लसीकरणाची कशी सोय आहे? लसीकरणाची सोय मी लसीकरण माझं प्रॉपर झालेलं आहे सगळ्यांचं. PPR झालेलं आहे आणि आता ETचे पण लस माझे झालेले आहेत, डोस झालेले आहेत. आजार कोणते येऊन गेले? त्यामुळे आजार अजिबात कुठला झाला नाही. एक तर तुमचं एलिव्हेटेड शेड असलं ना तर 90% तुमचा आजारच येत नाही शेडमध्ये तुमचा. कारण आजार कधी येतो, ज्यावेळेस प्राणी तुमच्या घाणीत बसतात तिथं जर आपण लोटून नाही काढलं किंवा झाडून नाही ओलं असलं तर तिथं आजार येतात. असं आहे. आपण तुमच्या फार्ममध्ये बघतो ती नारी सुवर्णा ब्रीड आहे, तर नारी सुवर्णाची वैशिष्ट्य काय काय साधारण? नारी सुवर्णाची सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे ह्या मादीची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जुळी आणि तिळी देण्याचं प्रमाण जास्त आहे ह्याला. हे नारी सुवर्ण. आणि नारी सुवर्णा ही आपली गावठी मेंढी जे आपली दख्खनी आपण म्हणतो माडगाळ, त्याच्यापासून ही क्रॉस केलेली मेंढी आहे, त्यामुळे दिसायलाही हुबेहूब त्याच्यासारखीच दिसते मेंढी.
असं आहे. तर यातून योग्य फायदा मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? यातून योग्य फायदा मिळवण्यासाठी जर करायचं म्हणलं ना तर तुम्ही तुमचं योग्य नियोजन केलं पाहिजे, त्या प्राण्यात चांगला चारा दिला पाहिजे, पाणी तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा बेनिफिट 100% मिळून जाणार. साधारण ह्या 40च्या पाठीमागं मला साधारण एक टन 500 किलो चारा महिन्याला लागतोय मला. बरं. आणि साधारण एक 200 किलो ही जात असेल माझा सुका चारा जात असेल. तुम्ही या फार्ममध्ये आता मी थोड्या वेळापूर्वी बघितलं की तुम्ही काही मेंढ्यांची नावं पण ठेवलेली आहेत. हा, तर ते नावं कशी ठेवली आणि त्यामागचा किस्सा काय आहे नक्की? नावं ठेवलीत म्हणजे इथं जे बघणारी एका मुलगी आहे ना, तिनं ती नावं ठेवलेली आहे. ती म्हणजे नावानं आपण हिचं नाव हे ठेवूया ते ठेवूया. काहीचं जानी नाव ठेवलेलं आहे, काहीचं सोनी नाव ठेवलेलं आहे, कायचं त्या मेंढीला केस जास्त होती पलीकडे, मग तिला जंगली नाव ठेवलंय. त्या जंगली म्हणलं तरी ती बघती, जानी म्हणलं तरी ती जानीबाई येते जवळ, असं आहे. सोनी म्हणलं तर सोनी जवळ येते, असं नाव ठेवलेलं आहे तिने. असं आहे. आता हे व्हेंटिलेशन चांगलं असणं किती महत्वाचं आहे आपल्या फार्म मध्ये? व्हेंटिलेशन आपल्या जसं आपल्याला माणसांना जसं आरोग्य लागतं की बाबा लोकांना आपण कसं आपण दारं खिडक्या ठेवतो चांगल्या, तसं व्हेंटिलेशन का तर हवा आली पाहिजे व्हेंटिलेशन. तसंच ह्या शेळ्या मेंढ्यांचं सुद्धा तसंच आहे ना. त्यांना पण ते पण प्राणीच आहेत, ते त्यांना पण आपण व्हेंटिलेशन, हवा व्यवस्थित आली पाहिजे, गेली पाहिजे, सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला पाहिजे. ते जर नाही मिळालं तर ते पण आजारी पडणार आहेत. साधारणतः दिशा कशी आहे आपल्या फार्मची? माझ्या फार्मची दिशा उत्तर दक्षिण आहे. बर, उत्तर दक्षिण ठेवली. हा, उत्तर दक्षिण. तशी का ठेवली? मला जागा कमी आहे ना, हे जागा माझ्याकडे कमी आहे. माझ्या सगळी जागाच डायरेक्ट उत्तर दक्षिण अशी 1 एकर जागा आहे. बर. हा, त्यामुळे त्याला जागा बसतच नव्हती ती. आपण जे बघतोय तर फिरस्ती मेंढी पालन पण आपण बघतो, पण तुम्ही बंदिस्त करायचं का ठरवलं आणि फिरस्तीपेक्षा बंदिस्त का योग्य तुम्हाला वाटतंय? फिरस्तीपेक्षा बंदिस्त म्हणायचं म्हटलं तर आता आपण बघतोय आता चरावर क्षेत्राचं प्रमाण प्रचंड कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे मेंढीचं प्रमाण कमी करायला लागले लोक, का तर आपल्याला त्यांना खाद्याचं त्यांना अडचण यायला लागली. त्यामुळे बरेचसे लोकांनी निम्म्यापेक्षा मेंढीचं प्रमाण कमी केलं त्यांच्याकडे असणाऱ्या संख्येत. काही लोकांनी तरी बंद केलं. मग त्यालाच एक आपण बंदिस्त मध्ये आपण केलं तर ते पण सक्सेस होऊ शकतं, म्हणून आपण हे बंदिस्त मध्ये वळालो. लोकांचा दृष्टिकोन कसा आहे या व्यवसायाकडे बघण्याचा? लोकांचा दृष्टिकोन तसा बऱ्याचशा लोकांचा चांगला पण आहे आणि बऱ्याचशा लोकांचा तसा हे पण आहे बघण्याचा दृष्टिकोन, की मेंढी पालन म्हणजे फारच असं गौण समजलं असं. म्हणजे तो मटण खातो आणून मेंढीचं म्हणा बोकडाचं, पण त्याला हा व्यवसाय नको असतो, असं आहे ते. पण त्या बऱ्याचशा लोकांचं चांगलं पण आहे. आता तरुण पिढीने तर उतरलंच पाहिजे, माझं तर असं म्हणणं आहे. तरुण पिढीनं उतरलंच पाहिजे. आणि आता जे सीझन आपण बघतोय, उन्हाळा, पावसा, हिवाळा, या तिन्ही ऋतूमध्ये कसं नियोजन असतं आणि कोणत्या सीझनमध्ये जास्त अडचणी निर्माण होतात आपल्याला? अडचणी आपल्याला जास्त येतात ते पावसाळ्यामध्ये येतात. बर. पावसाळ्यामध्ये आता इलिव्हेटेडमध्ये काय अडचणी येत नाही जास्त तशी, पण खाली जर तुमचा गोटा असेल तर निश्चितच अडचण येणार, कारण सुकत नाही ना, त्याचा खालचा जो बेस असतो ते सुकत नाही. तसा इलिव्हेटेडमध्ये काय प्रश्न नाही, लेंडी तिचे खाली पडून जाते, म्हणजे इथे एकदम स्वच्छ राहते ती. बर. असं आहे. आणि पाण्याची वगैरे योग्य प्रकारे सोय केली? हा, पाण्याची आपण त्याला बॉल सिस्टीम केलेलं आहे, पाणी त्यांना भरपूर दिलेलं आहे. पाणी ज्यावेळेस त्यांना प्यायचं त्यावेळेस ते पितात जाऊन तिथं, असं आहे. आता तुम्ही एवढं मोठं स्ट्रक्चर उभं केलं, एलिव्हेटेड शेड केले, तर एखाद्याला एवढं मोठं शेड करणं पॉसिबल नसतं. मग त्यांनी कशी सुरुवात करावी? शेड केवढा असावं? किती खर्च करावा शेडवर? शेडसाठी जास्त खर्च नाही केला तरी चालू शकतं, कारण काय आहे माहिती आहे का, तुम्हाला जर समजा 10ची सुरुवात करायची असेल तर तुम्ही एवढंच शेड तुम्ही करू शकता. साधारण एक 10 बाय 20चं शेड करू शकता तुम्ही. आणि जरी तुम्हाला समजा इलिव्हेटेड करता नाहीच आलं तर तुम्हाला मग ते गोटा स्वच्छ ठेवला पाहिजे तुमचा. तिथं तुम्हाला वेळ द्यायला लागणार आहे, असा विषय. आणि जर इलिव्हेटेड केलं ना तर तुम्हाला एकदा खाया टाकलं, तुम्हाला खाली स्वच्छ करता नाही आलं तर चालेल. तुमच्या घरातलं कोणी एखादा माणूस त्यांना फक्त खायलाच टाकायचं, तेवढं टाकू शकतो कोणी. आता यामध्ये यश मिळण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो आपल्याला? ह्याच्यात यश मिळवण्यासाठी साधारण आपल्याला 2 वर्ष द्यायला लागणार आहे त्याला. चांगलं जर तुम्हाला आता सध्या बी आपल्याला विकायचं म्हणलं तर आपल्याला चालू शकतं, पण आपल्याला संख्या वाढवायची म्हणून आपण विक्री थांबवली, विक्री करत नाही. आता लोकांची मागणी प्रचंड आहे. मागणी कशी आहे की 5+1 द्या, 10+1 द्या. पण आपल्याकडे जर समजा 10च वाद्या असतील मदर स्टॉकचा, तर त्याची पिल्ल आपल्याला एक 17-18 मिळणार आहे. ती साधारण 1.5 1.5 ते 1.5चा रेशिओ पडतो आपल्याला. कधी 20 पिल्ल पण मिळतात, कधी 17 मिळतात, कधी 18 मिळतात, कधी 22 पण मिळतात, असं आहे. मग साधारण आपल्या त्याच्यात पण 50-50% नर मादी होती. मग त्याच्यात आपल्याला 10 मादे मिळाल्या ते आपण द्यायच्या कोणाला, असं आहे कस्टमर.
मग आपल्याला मदर स्टॉक वाढवला पाहिजे. एक 100चा मदर स्टॉक जर केला तर आपल्याला पिल्लं जास्त मिळतील. आता जे तरुण या व्यवसायामध्ये उतरत आहेत तर त्यांना कोणत्या पण व्यवसायामध्ये त्यांना झटपट यश पाहिजे, त्याच्याबद्दल काय सांगाल, तुमचं काय म्हणणं असेल? आपण कोणताही जर व्यवसाय केला ना तर त्या व्यवसायासाठी आपल्याला 2 ते 3 वर्ष द्यावीच लागतात. कोणताही करू द्या. जरी आपण दुसरा व्यवसाय करायचा म्हटलं तरी आपल्याला कस्टमर आपल्याकडे हे करायसाठी किंवा आपला व्यवसाय चांगला वाढवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 2 वर्ष तरी द्यावीच लागतात. असं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवसायात गेलं तर तुम्हाला संयम हा ठेवावाच लागतो. व्यवसाय करायचं सुरुवात झाली, व्यवसाय केला सुरुवात, पण आता महत्त्वाचा प्रश्न येतो, एखाद्या तरुणाने जर व्यवसाय सुरू केला आणि त्याने जर घरी सांगितलं तर त्याच्यानंतर प्रश्न येतो लग्नाचा विषय. लग्नाचा बरोबर आहे. ते तुमचा प्रश्न बरोबर आहे. हा. लग्नाचा विषय येतो म्हणून तर आता एकदम फिरस्ती लोक फार कमी झालेली आहे ती आणि त्याच्यासाठी तयारच होत नाही. पण कसं आहे माहिती आहे का, माइंडसेट जर तुम्ही चांगला ठेवला तर निश्चितच तुम्हाला सांगतो पैसा ह्याच्यामध्ये पैसा चांगला आहे. असं आहे. व्यवसायामध्ये मला सांगा, आता तुम्ही मुंबई पुण्याला जाऊन तुम्ही नोकरी करणार, किती तुम्हाला पेमेंट मिळेल तुम्हाला? एखादा सामान्य मुलगा त्याचं बाबा ग्रॅज्युएशन झालेला आहे आर्टनं, तर त्याला जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ते 25 हजार रुपये त्याचा खर्च पण भागत नाही तिथं. तेच जर तुम्ही इथे येऊन 2 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित केलं तर इथं चांगले पैसे मिळून जातील तुमचं. पण तर तुम्ही म्हणताय तो प्रश्न लग्नाचा आहेच, त्याच्यासाठी आपण काय करणार असं आहे. खर्च आणि नफ्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी कसं केलं पाहिजे मग? खर्च आणि नफ्याचं कॅल्क्युलेशन तुमचा जेवढा चारा जे होईल तुमचा ते तुमचा घरीच तयार केला पाहिजे चारा, आणि जेवढा लागतोय ना तेवढाच विकत घेतला पाहिजे. तुमचा मग खर्च तुमचा कमी होईल आणि प्रॉफिट तुमचं वाढेल नक्कीच. तुम्ही सुरुवात करताना असा का विचार केला नाही की आपण छोट्या शेडपासून सुरुवात करावी आणि परत आपण चांगल्या प्रकारे सेट झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही म्हटलं की 2 वर्ष आपल्याला संयम लागतोच यश मिळवण्यासाठी, तर 2 वर्षांनी आपण परत बघू, आपल्याला कसं पूर्ण सेट झालो तर आपण मोठं शेड बांधू, पण सुरुवातीलाच तुम्ही असं का नियोजन करायचं ठरवलं? माझी तयार करतानाच मानसिकता झाली होती की आपण 100+ करू. पण ज्यावेळेस मी कोर्स केला त्या कोर्समध्ये मला असं लक्षात आलं की आपल्याला 10 पासूनच सुरुवात करावी, 5 ते 10 पासून, का तर आपल्याला नॉलेज आलं पाहिजे पहिल्यांदा आणि नंतर आपण मग त्याच्यात आपण वाढवत संख्या गेली पाहिजे. मी शेड ऍक्च्युली माझं 30x100च बनवायचं होतं मला, पण मला परत मी 30x60च केलं. ते माझं लोकांना अजून बाहेर पडलेलं आहे खाली. असं आहे. सगळं स्ट्रक्चर तसंच आहे अजून. बर. आणि तुमचं स्वप्न काय काय यातून, आता व्यवसायातून व्यवसायातून काय स्वप्नाचं, जे सामान्य लोकांचे स्वप्न असतात तेच असतात स्वप्न. असं आहे. महत्वाचं तुमचं तुम्ही किती समाधानी आहे त्याच्यावर अवलंबून राहते सगळं स्वप्न. आता जे नवीन या व्यवसायात उतरतायत त्यांना तुमचा शेवटी काय सल्ला असेल? नवीन व्यवसायात उतरणारा माझा असा सल्ला आहे की ह्या व्यवसायामध्ये लोकांनी आलं पाहिजे, कारण मटणाची कमतरता कितीही आली तरी भरून निघणारच नाही. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांना वा ज्या शेतकऱ्यांना शेती आहे 2 एकर 3 एकर, त्यांनी 1 2 3 प्राणी 4 प्राणी 2 शेळ्या 4 शेळ्या तर वाढवल्या पाहिजे त्या, म्हणजे त्यांचं दुहेरी उत्पन्न होईल जाईल असं होईल. आणि आपल्या फार्ममध्ये आता कामगार आहेत? माझ्या फार्ममध्ये कामगार आहे ना. आता हे कामगारांचं पण तुम्हाला एक विचारायचं आहे की प्रत्येकाला वाटतं की नवीन तरुण ज्यावेळेस व्यवसायामध्ये उतरतो त्याला वाटतं की एखादा कामगार आपण ठेवायचा पण आपण काही काम करायचं नाही, स्वतः आपण एखाद्या व्यवसायामध्ये, आता तुम्ही मेंढीपालन करताय यामध्ये लक्ष देणं किती महत्वाचं आहे आणि त्यातल्या गोष्टी येणं किती महत्वाचं आहे आपल्याला? लक्ष म्हणजे आपल्याला सगळं आलं पाहिजे. आपण जे मेंढी पालन करणार आहे किंवा शेळी पालन करणार आहे त्याचे आजार ओळखता आलं पाहिजे, त्याचे सगळे आपल्याला कळालं पाहिजे की बाबा मेंढी आपली बाबा गाभण आहे का काय आहे, सगळं आपल्याला समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा लक्ष पाहिजे तुमचं. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमचा रोज तुमचा जे आहे तुमचा बाबा बिझनेस, तिथं तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे, 1 तास तरी दिला पाहिजे. का आल्यानंतर शेडवरती बाबा कुठली मेंढी आजारी आहे का, आजारी असलं तर तिला काय आपण औषध द्यायचं, हे सगळं तुम्हाला आलंच पाहिजे ते. आणि जरी नाही आलं तर ते शिकवून घेतलं पाहिजे आपलं. आता या एलिव्हेटेड मध्ये आजाराचं प्रमाण भरपूर कमी झालंय ना? हा, अगदी माझं तर म्हणणं आहे की 95% आजार कमीच आहेत, काही आजार नाहीत. असं एलिव्हेटेड शेडमध्ये आजार होतच नाहीत. आणि त्यातली त्यात हे नारी सुवर्ण अशी ब्रीड आहे की हे आजारीच पडत नाही. बर. प्रतिकारशक्ती एकदम आजची चांगली आहे त्याची. आता अजून नवीन ब्रीड यायला लागले, त्याच्याबद्दल काय सांगाल? नवीन ब्रीडचं मला काय अजून एवढी कल्पना नाही आहे त्याची. बर. नवीन ब्रीड कोणती आहे ती मला आता फारसं बघा नारी सुवर्णाविषयीच माहिती आहे. आणि आपली जे माडग्याळ आहे, दख्खनी आहे किंवा आपली विजापूर मेंढी आहे तिकडं जे लाल कलरचे असतात ते, आज एवढ्या मेंढीच आहे. दुसरे अजून एक आपली राजस्थानची एक आविशान म्हणून एक जात आहे, तिला पण 2 पिल्लं होतात, तिला पण 2 पेक्षा जास्त पिल्लं होतात तिला पण. आता यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा मिळतो तुम्हाला? घरच्यांचा पाठिंबा मला फुल मिळतो, काय अडचण नाही. घरच्यांचा म्हणजे माझं गाव इथून एक साधारण 5 ते 7 किलोमीटर आहे, टाकेवाडी गाव आहे.
आणि माझे आई वडील तिथंच राहतात. एक बंधू आहे माझा लहान, तो तिथंच राहतो. तो शेतामध्ये आम्हाला ते माझा इथं व्यवसाय असल्यामुळे, कापड दुकान असल्यामुळे मला इथून हलता येत नाही. मग ते तिकडं ते शेतामध्ये जाऊन आपण हे करतात ना, सगळी शेती बघतात ते. व्यवसाय क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला काय काय शिकायला मिळतं? नोकरीपेक्षा व्यवसाय किती का बरा? मुळात आमची फॅमिलीच अशी आहे की ते सगळं टोटल फॅमिली सगळी आमची बिझनेसमध्येच आहेत. सगळे आमच्यात सगळे BSc ॲग्री, MSc ॲग्रीवाले सगळे आहेत लोक, पण आमच्यात एकही सर्व्हिस कोणीही करत नाही. सगळ्यांचे बिझनेस आहेत आमचे. कोणाला शिकाय म्हणजे आपण आपला व्यवसाय करतो, आपलाच व्यवसाय असतो. आपल्यामुळं 2 लोकांना काम पण मिळतं, त्यांचं घर चालतं, म्हणून आपण व्यवसाय करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपणही समाधान राहतो. आपण दुसऱ्याच्या कोणाच्या बांधील राहत नाही. आपला जॉब करून आपल्याला किती मिळणार आहे जॉब, असं आहे ना. व्यवसाय हा व्यवसायच असतो. आपल्या ताकदीवर आपण किती वाढवायचं आणि किती हे ठेवायचं आपल्याकडेच ताकद असते. आपणच करू शकतो ते. बरोबर दादा. आणि जे यश तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुमचे अजून भरपूर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आता तुम्ही सहसा 1च वर्ष झाले तुम्हाला, पण तुमच्या अनुभवातून असं दिसून येतं की तुम्ही खूप काही यातून करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. आणि तुमची जी पुढची वाटचाल असणार यामध्ये, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एवढी संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल पण आभारी आहोत. थँक्यू.